सर, एक ग्राहक जागृती अभियान या मोहिमेमध्ये हिंदूंनी सहभाग घ्यावा, सहभाग कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? आपण आपल्या आताची काही परिस्थिती आहे की जे मुस्लिम धर्माची लोक आहेत की ज्या वेळेला एखादा पदार्थ विक्री करत असतात त्यांच्याकडनं जर आपण काही खरेदी केली तर त्याच्यामध्ये शुद्धता असेल याची आपल्याला खात्री नाही आहे. मग अशा परिस्थितीत होम सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे अशा आपल्या हिंदू बांधवांकडनं आपण जर वस्तू खरेदी केल्या तर शुद्धतेची हमी आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या भावना ज्या आहेत त्या भावनांचीही जपणूक होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त हिंदूंनी होम सर्टिफिकेट घेतलेल्या जे काही विक्रेते आहेत त्यांच्याकडनंच खरेदी करणं याला प्राधान्य दिलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाला त्याने कुणाकडून वस्तू विकत घ्यायची याचा अधिकार आहे. हो, त्याचा वापर करून हिंदूंनी हिंदूंकडून वस्तू घ्याव्यात का? हो, अवश्य घेतल्या पाहिजे. मुसलमान लोक त्यांच्याकडनं जर आपण खरेदी केलं तर ते पैसा आपल्या राष्ट्राच्या विरोधात, आपल्या हिंदूंच्या विरोधामध्ये त्या पैशाचा वापर करतात. मग हा आर्थिक स्रोत आपणच द्यायचा आणि आपणच आपलं नुकसान का करून घ्यायचं? मग त्याच्यापेक्षा आपणच आपल्या बांधवांकडनं जर खरेदी केलं तर तो आपल्या राष्ट्रासाठी, आपल्यासाठी पैसा खर्च होणार आहे. अशा मोहिमेच्या माध्यमातून एकमुखाने मागणी झाली तर शासनावर दबाव पडेल का? शासनावरती दबाव पडेलच, कारण जनतेची जी इच्छा आहे आणि जनता राष्ट्रहिताचा विचार करते, मग शासनाला विरोध करायचंही काही कारण राहणार नाही. उलट शासनाने पुढाकार घेऊन अशा प्रकारची एखादी चळवळ किंवा एखादी गोष्ट हिंदू समाज करत असेल तर त्याच्या पाठीशी शासनाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. शासनाने त्यांना हलाल सर्टिफिकेट कसं दिलेलं आहे? मग त्याच्याऐवजी हिंदूंचं होम सर्टिफिकेटला मान्यता देऊन टाकावी.